कशी वाटली डिझाईन? आवडली ना? चला तर मग सांगते कशा पद्धतीने बनवायची ती. एकदम सोप्याच पद्धतीने बनवणार आहोत आपण. कॅनव्हासचा वापर न करता सहज जमेल नवीन शिकणाऱ्यांनाही अशा पद्धतीने. तर बघा इथे मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे. तर याचा मी गोल गळा घेतलेला आहे आणि साईडने अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर त्यावरती आपण काठाची डिझाईन बनवून घेणार आहोत. तर मी अस्तरला ब्लाऊज पीस जोडून घेतलेला आहे. तर आता काठ जोडून आपण साईडने जे आखलेलं आहे त्याची ती डिझाईन बनवून घेणार आहोत. तर इथे मी 2 काठ असे मधोमध जोडून घेतलेले आहेत आणि त्यावरती दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर ते काठ अशा पद्धतीने ठेवायचे सरळवरती उलटे बाजू ठेवून, म्हणजे वरच्या साईडने आपल्याला सरळ बाजू भेटेल. आता याला आपण पिना लावून व्यवस्थित लॉक करून घेणार आहोत, म्हणजेच आपला गळा शिवताना कुठेही हलणार नाही. तर पिना लावून झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपण गोल गळा स्टिच करून घेणार आहोत आणि मग साईडने जी डिझाईन दिलेली आहे ती. तर अगदी हळूहळू स्टिच करून घ्यायचं आहे, काठ हलला नाही पाहिजे अशा पद्धतीने. तर बघा इथे गोल गळा स्टिच करून झाला आहे. तर आता मी शोल्डरच्या साईडने तिला बाहेर काढून घेतलं आहे, म्हणजे शोल्डर पण आपले लॉक होतील. तर बघा आता साईडने मी डिझाईन स्टिच करायला सुरुवात केलेली आहे. तर जिथे आपल्या डिझाईनचा गोल आकार आहे तिथे एकदम हळूहळू शिवून घ्यायचं आहे आणि जिथे कोना आहे तिथे सुई खाली ठेवून मग फिरवायचा आहे. म्हणजे जो कोना आहे तो अगदी व्यवस्थित आपला रेडी होणार आहे. जर तो व्यवस्थित रेडी झाला नाही तर आपल्या डिझाईनला जे लुक येणार आहे ते येणारच नाही. म्हणून अगदी व्यवस्थित हळूवारपणे ही डिझाईन स्टिच करून घ्यायची आहे. साईडची सर्व काही लुक या डिझाईनवरतीच डिपेंड आहे. तर बघा इथे मी ही डिझाईन स्टिच करून घेतलेली आहे साईडच्या आकारातली. तर आता पिना मी रिमूव्ह करते आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाऊज पीसचं ते कट करून घेणार आहे. तर बघा जे काठ जोडून घेतले होते त्याचं सेंटर एकदम गळ्याच्या बरोबर मधोमध यायला हवं आहे. तर बघा आता मी मधल्या गळ्यातलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेते आणि साईडचं कापड कट करताना अगदी आपण डिझाईनला ज्या आकारात स्टिच करून घेतलेलं आहे त्याच आकारात एक लाईन एवढंच मार्जिन सोडून कट करून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीने मग यावरती आपण लेस लावून त्याला अट्रॅक्टिव्ह बनवून घेणार आहोत. ओके. तर बघा अगदी व्यवस्थित हळुवारपणे जी डिझाईन आपण स्टिच केलेली आहे, जे कोणे आपण स्टिच केलेले आहेत त्याच पद्धतीने ते कट करून घ्यायचे अगदी व्यवस्थित, म्हणजे जी आपलं लुक येणार आहे डिझाईनला ते अगदी छान येईल. ओके. तर इथे मी साईडने गोल्डन लेस लावून घेणार आहे. तर त्यासाठी अगोदर आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जे एक्स्ट्राचं आहे ते सर्व कट करून घेणार आहोत. म्हणजे एक लाईन एवढंच आपलं जे मार्जिन आहे ते राहणार आहे आपण जिथे टीप दिलेली आहे तिथे. तर बघा वरच्या साईडने लॉक झालं होतं ते मी रिमूव्ह करून तिथं त्याचं कापड कट करून घेतलं आहे. तर आता साईडने लेस लावणार आहोत आणि मध्ये आपण गोट मारून घेणार आहोत. सर्वात अगोदर मी गळ्याला गोट मारून घेते आणि मग साईडने लेस लावून घेणार आहे. तर गोट लावण्यासाठी इथे मी तिरक्या पट्ट्या कट करून घेतल्यात आणि गोट मी इथे मारून घेतलेला आहे. गोट मारणं सोपं आहे. तर बघा आता लेस अगदी व्यवस्थित हळुवारपणे त्या आपण कट केलेल्या मार्जिनवरतीच ठेवायचे आहे, म्हणजे तिथले जे धागे आहेत ते निघणार नाहीत लेसमुळे. जिथे कोना आहे तिथे अगदी व्यवस्थित प्लेट टाकून आपल्याला ती जी डिझाईन आहे ती वळवायची आहे. बघा मी कशा पद्धतीने वळवते त्याच पद्धतीने. तर कोना आपल्याला अर्धा इंच आपली जी सुई आहे ती लांब असतानाच टाकून घ्यायचा आहे, म्हणजे तो अगदी व्यवस्थित आहे त्या जागेवरच पडतो. तर बघा इथे एकदम हळुवारपणे लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने मी ते वळवत आहे. जर तुम्हाला डिझाईनच्या गळ्याला लेस लावता येत नसेल तर त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुमची ती लेस उचलत असेल डिझाईनला लावल्याच्या नंतर तर काय ट्रिक वापरायची आहे ती अगदी सोप्या पद्धतीने मी त्या व्हिडिओत सांगितलेली आहे, तर तो तुम्ही बघू शकता. तर बघा इथे मी अशा पद्धतीने सर्व गळ्यावरती मी लेस लावून घेत आहे. तर हिला आपण आता डबल टीप जी आहे ती देऊन घेणार आहोत, म्हणजे जी साईडने उचलते थोडी थोडी ती उचलणार नाही. तर अगदी व्यवस्थित आपला आकार जो आहे तो रेडी झालेला आहे लेसने सुद्धा, म्हणजे फिनिशिंग जे आहे ते अगदी छान आलेलं आहे आपल्या गळ्याला. तर बघा अगदी छान असा आकार आपला इथे गळ्याच्या साईडने रेडी झाला आहे. तर याच्यामध्ये आता आपण शो बटन लावून अगदी छान तिला अट्रॅक्टिव्ह बनवून घेणार आहोत. तर तुम्हाला मी शो बटन ठेवून सांगते. तर याच्या अगोदर आपल्याला पाठीला पट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आणि टक्स टाकून घ्यायचे. तर बघा शो बटन लावल्यानंतरचं लुक. तर इथे आता मी अगोदर पट्टी टाकून मग टक्स टाकून घेणार आहे. ते टक्स मी इथे 3.5 इंचाचेच घेणार आहे, म्हणजे जे आहे आपली डिझाईन जी आहे ती फुगणार नाही. मधून आडवं 4 आणि वरती इथे 3.5 इंच घेतलेलं आहे मी. ओके. तर आता पट्टी जोडून घेतलेली आहे मी, अगदी छोटी पट्टी मी इथे जोडून घेतली, म्हणजे जे डिझाईनवरती आपली टीप येणार नाही अशा पद्धतीने. तर बघा जी डिझाईनच्या साईडने आपलं टक्स घेतलेले आहेत ते अगदी व्यवस्थित आलेत, त्यामुळे आपल्या डिझाईनला कुठेही काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे.
तर बघा शो बटन लावल्यानंतरचं लुक किती छान आलेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा आणि बनवण्याची पद्धत कशी वाटली हेही सांगा. तर बघा आपल्या डिझाईनला अशा पद्धतीने फायनल लुक आलेला आहे लटकन वगैरे लावून घेतल्याच्या नंतर. तर याच ब्लाऊजची बाही मी अशा पद्धतीने बनवून घेतली होती. तीही अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे असेच सोपे डिझाईनचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही ते बनवून खूप सारे कस्टमर अट्रॅक्ट करू शकता. ओके, थँक्यू.